जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक 13. त्रिभिः गुणमयैः भावैः येभिः सर्वम् इदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परम् अव्ययम् ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, मी सर्वात श्रेष्ठ आहे, अनंत दैवी गुणांनी युक्त आहे. अर्जुना, माझे शरीर हे सर्वात दिव्य शरीर असल्याने जे अप्रकृत आहे, म्हणजेच स्वभावातील 3 गुण जे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण आहे, या गुणांचा माझ्यावर कुठलाच परिणाम होत नाही, म्हणून मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. मी अनुभवलेल्या गोष्टींवरही या स्वभावातील 3 गुण जे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण आहे, यांचा प्रभाव पडत नसल्याने मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. पण माझे हे मोठेपण किंवा महानपण कोणीही ओळखू शकत नाही आणि माझे गौरव किंवा वैभव कोणीही जाणवू शकत नाहीत. देवता, मानव, प्राणी आणि सर्व सजीवांचा समावेश कोणीही करत नाही. त्यांना का कळू शकत नाही? कारण ते ज्या शरीरात आहेत, त्यांच्या शरीरातील इंद्रिये ते ज्या गोष्टींचा अनुभव घेतात आणि ज्या पदार्थांमुळे ते अनुभवतात, ते 3 गुण जे सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांच्या प्रभावाखाली असतात. त्यामुळे ते जाणू शकत नाहीत की या 3 गुणांच्या पलीकडे मी एकमेव आहे. असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला दैवी गुणांनी त्यांच्याकडे असलेल्या दिव्य शरीराने 3 गुणांच्या पलीकडे ते किती महान आहेत हे स्पष्टपणे सांगत आहेत. हे श्रीकृष्ण परमात्म्यांचे वचन आपण लक्षात ठेवले पाहिजे. पण कधी जेव्हा जेव्हा आपल्याला असे वाटते की देव नाही, जेव्हा आपण भगवंतांवर रागावतो किंवा नाराज होतो, जेव्हा आपल्याला असे वाटते की देव आपल्यासाठी काही चांगले करत नाही, तेव्हा आपल्याला श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द आठवले पाहिजे आणि हे लक्षात घेतले पाहिजे. कारण आपण शरीरात आहोत, या 3 गुणांनी प्रभावित आहोत, म्हणूनच आपण नकारात्मक विचार करत आहोत. तेव्हा लगेचच आपण नकारात्मक विचार करणे थांबवले पाहिजे आणि असा विचार केला पाहिजे की दैवी शरीर आणि दैवी गुण असलेले श्रीमन नारायण नक्कीच आपले रक्षण करतील. तसेच आपण श्रीमन नारायणांवर दृढ श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सर्व करत असताना श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया. त्रिभिर्गुणमयैर्भावैः येभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन.
श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात, श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. त्रिभिः गुणमयैः भावैः येभिः सर्वं इदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परम् अव्ययम् ॐ त्रिभिर्गुणमयैर्भावैः येभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. श्रीमन्नारायण, करिष्ये वचनं तव. सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीमन्नारायण.